आयला बायकोला 4 महिने झाले. 4 महिन्यात 400 फोन केले सर. आज येते उद्या येते, आज येते उद्या येते. सारखं रस्ता का पावा, बस स्टँडवर जाऊन बसावा, या गाडीने येते त्या गाडीने येते. पण ज्या गाड्या येतात त्या रिकाम्याच जाते निघून, उतरताना काही दिसत नाही. तसं टेन्शनमध्ये घरी जावा. एक तर सून मुलं नाचे हाल करू राहिले. तुमची बायको गेली बाहेर निघून, तिला बोलून घ्या, तिच्यामुळे जे जा जेव्हा खावायला. आता काय करावा, आता पाहतो हिच्याकडे. आली तर ठीक आहे, नाही तर हिला आहे ना आज आहे ना याच्या खाली पायपा खाली नीट करून तिला आता सोडणारच नाही आज तिला. जाऊ लोक नाव का ठीक ना मला. या वया का बरं बायकोला मारितं म्हणून. तर तिला लाज नाही वाटत का, कुशाल माहेर जाऊन बसली. नंद भाऊ जायच्या दारात, बापाच्या दारात. आईची शिकायची जातो कशी येत नाही पाहतो आता. नाही म्हणले का बाबू काही नीट करतो. काय बाई कोणाचा फोन नाही आला, काय नाही, बळजबरी तोंडा. फोन आला होता, तुम्ही कायला मागून येते ऐकत्या? तुम्हाला काय कळतं फोनातलं? पण काय माझ्याशी काय बोलायचं, तोंडावर बोलायचं ना. तोंडावरच बोलते मी. बघा दिमाग खराब करू नका बरं का. आलं रिकाम पहिलेच मी टेन्शन मध्ये माय घरचे. अगं मी कवा तुम्ही उठल्या पडल्या आमच्या घरी येत्या. अक्का काय झालं अक्का? हा या तुम्ही पण. काय झालं अक्का विचारायला? आम्ही तिला बोलतोय, तू काय या करायला लागली? दिवसभर काम करीते मी, तुम्हाला दिसत नाही का? हा मग केलं म्हणून काय झालं? केलं म्हणून काय झालं? तुमची बहीण आणून ठेवली इथं, 6 महिने झाले इथं पडेली. 6 महिने झाले पडले का? मग जास्त तांबे उचलत नाही. मग तू काय तुझ्या आई बापाकडून आणून पुरवते का इथं? बापाकडून काय आणू मी? हा मग खुशाल मग ते येऊन इथं राहिली म्हणून. एक घरातलं काम नाही करत तुमची बहीण, आणि तुम्ही बोल राहिले कुशाल. हे बघ ती काय कायमची राहायला नाही आली. कायमच्या दिसून राहिलं मला. हे बघा हे झंझट मला मिटवायचंय. तुझं काय काय करायचं काय तुला मला करायचं सांग बरं. म्हणजे? हे असं मी फोनवर बोलत मागून येऊन ऐकत यांना शोभत का? काय बोललं काय? फोन येईल नव्हता, काहीच नव्हता, ही सांगू राहिली. बळजबरीच फोन कानाला लावून मला ऐक नको करू राहिली. येडी नाही झाले का? बघू फोन इकडे. येडी झालं काय? फोन बघू. नाही मा फोन न घ्यायचा. तुला गोडीत सांगते बरं का, फोन बघू. नाही, मला कोणाचा गोडीत- फोन? हे बघ, उठायचं नाव का नको? उठायचं नाव नका. मग काय मी माझं बघू नाही, मोबाईल मी इकडे. काय फोन देऊ? मोबाईल दे इकडे. मोबाईल दे इकडे. हा कोणाचा फोन होता? घेऊन दिलाय माझ्या बापाने घेऊन हा, दिला. तुझ्या बापाने घेऊन दिलाय. चालले सांगायला 4 मोबाईल फोडले, तेव्हा तुझ्या बापाने आता 5वा दिलाय. सगळं माझ्या बापाचेच मोबाईल होते. भाऊ आता मी काय बोलते मा ऐक आता. कुणाचा फोन आला? सकाळी 7 वाजता एकच फोन आहे. त्याच्यात फोन इथं एक पण दिसेना. सकाळी 7चा कॉल आहे. तुमच्या बहिणीने बटन दाबलं. बहिणीने बटन पण इथं दाखवतो ना. खोटा आहे का इथं? खोटं आहे का? म्हणजे त्यांची बाजू उचलते का तुम्ही? हा त्यांची बाजू उचलते म्हणजे तू बळ्याने फोन कानाला लावून बोलते का? कुशाल म्हणते भाऊ काही काही बाया आहे ना म्हणे दिवाळीला येत्या तर राखी पौर्णिमा करूनच जाते. होय. किती वाईट वाटलं असं होय. हा तू नको आकार रडू. आणि ती राहू दे राहिली तर इथं. तिचा भाऊ इथं खंबीर आहे. हा का? हा मी जाते मग त्यांनाच राहू दे. तुला जायचंय का? तुम्ही राहा दोघं बहीण भाऊ नाही, राहा. तुला जायचंय हा का? मला जायचं. मला खाली नाही बस. जायचं. इथं खाली मला बस. नाही जायचं. मी चालले. माझ्या टाइम तुला जायचंय द्या मला फोन द्या. नरडिवस पाय देईन आणि इथंच मारून असं करा टाकीन. ना, नरडीवर पाय देईन. हा. यांनी ठेवलं इथं एवढ्या दिवसापासून राहू राहिली. काय करत नाही काम नाही. हा? काम करत नाही म्हणजे ती तिच्या आहे ना आपल्या घरी. हा. बघते तिचं ती. हा मला नका सांगू एकटी ये मी तुला. काय नाही दाजी, दोघींची किरकोळ झाली. खाली बस. झालेच ना भांडणं? हा दोघींची झाली. कुठे समाधान रे तुझी बाई भाऊ या वयात? घर लाड लाड काय झालं तवा? लाड लाड आली आई बापाची नाही भावाची नाही. जोरदार फोन तुझा. 4-6 महिने झाले. कसं काढत असेल मी का काय? हा अहो दाजी असं बोलून जमत का? हा म्हणजे जमत का असं? कसं जमत म्हणजे? हा काय झालं काय? यांच्या कटकटीने पार मला दोन्ही थडी उकले. मी दोन्हीकडे मायवाले पार चाव 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 चाव. तोंडा पाय झाले तोंडा पायी. हा तुला तिकडे सोना बरा पाय ना. मला बरं या फोन केला का आता येते या उद्या येते दुपारून निघते. बिस्टी आडो बसेल राहतो. या गाडी येईल त्या गाडी येईल. हा शेवटी मला बोलावलं इकडं. मला यायचंच नाही. यायचं नाही. झालं का तुझ्या मनासारखं? एवढा दांड्यात नीट करेल आता. सांग भाऊ एवढं हा. वय झालं तरी हो मारीतो दाजी अजून. थांबा. तुझ्या मनासारखं झालं का? मी काय केलं? हा काय केलं मी? आता त्या दोघांचे भांडण लागले ना. आवा तुमच्या बहिणीचं तोंड चांगलं नाहीये. हा बरोबर म्हणते ती. काय बरोबर म्हणते? तुमच्या बहिणीचं तोंड चांगलं अरे, नाहीये. अरे, अरे, मला इथं बोलून राहिली ते नाही दिसत. अरे काक्या एवढं वय झालं या पटत का? हिच्याशिवाय मी राहत नाही. मी आज 6 महिने कसे काढले? कुठं झोपायचं म्या? कुणी हातरू टाकायला तयार नाही. हा दाजी कुणी हातरू काढत नाही. तुम्ही ना अक्का बोला. तू घरात चल बरं.
मा काय काम आहे घरात, मी काय काम घरात करणार चल, नाही. घरात. नाही मला नाही राहायचं, मला राहायचं नाही, मी चालले आता. गावात पाऊस पडला तुझ्या. मला राहायचं नाही, मी तर राहणार नाही, कळलं ना. घरात चल. तुला हा. यायचंय का नाही? हा, मला नाही राहायचंय, मी तर राहणार नाही. का रे यायचं तुला? तुला एका पायपात आडो करेल आता. येऊ शकत मी घरून येताना ठरवून येईल तुला आता. हा आता आहे ना. 6 महिने झाले, 6 महिने. पण मला झोप येत नाही. तुला माहिती आहे मी कधी बाजूला झोपलो का? हा कुशाल 6 महिने येऊन बसली इकडं. तुम्ही कशा सुनांच्या बाजू घ्या त्या? मग बरोबर आहे ना. तुम्ही कशा सुनांच्या बाजू घ्या त्या? मग सोन्याचं काय चुकत? तुम्ही सुनांच्या बाजू घेऊन तुम्ही पार मला हलक्यात धरलं आणि त्या पोरींनी पार माई चव वळखली. हा त्याच्याकरता नीट वागावं लागत. मला यायचं हा उपट सोळे येतच नाही आता. हा येत नाही. हा तुम्ही द्या नाव नाही. या बाय तुमच्या पायी मायवाला एवढं वाटोळ झालं या तुमच्या काय पायी. याच्यात नीट करेल तुला आता. हम्म. हा तुम्ही हेच केलं सुनांसमोर, तुम्ही हेच केलं. हा ना? हा गजरे 6 महिने झाले. 6 झोप येत नाही. झोप कसर काढले सगळ्या 6 महिने. हा तुमचंच तोंड द्या नाव नाही. तांबर उकळी द्यायला आणि मग? तू इकडे येऊन बसली. मग तुम्ही तर गणत्यांची बाजू घ्या त्या. मग का तुमचं ऐका ना? तुमचं तर किती पुढं पुढं करायला पाहिजे त्यांनी. तर नाही करती. मग आता या वयात असंच होतं. मग असंच तुम्ही पहिलं मला हलकं केलं, त्यांनी तुम्हाला असंच वरचीवर उडून टाकलं. बरं मी काय म्हणतो आता ऐक गजरे, आपण वायली राहू दोघं मोठ्या पुढच्या हॉलमध्ये राहू वाटलं सर. मस्त पैकी आपण झोप जाऊ, उठा जाऊ, स्वयंपाक करतो सेपरेट आपल्याला. हा तुमची तुम्ही झोपा बाई, मला झोपायचं नाही, उठायचं तेव्हा नाही. झोपायचं म्हटलं का? एकच सांगतो, पोटाला नसलं चालेल, नुसतं बसून चालेल का आपल्याला रात्रभर? मी सांग बरं. येत नाही बाई, हा? येत नाही मी. काय बरं? अरे मला मग मी यायचंच काय करू? मी काय करू? काय करू तिकडे येऊन? तुम्ही पार मला सुटल्या बाशिंगापासून एवढी तकलीफ दिली, सुनकाटा आल्या त्यांच्या समोर तुम्ही माझ्या पार इज्जतीचा पंचनामा केला, त्या मला हलक्यात दरी सुटल्या. इकडे 4 महिने येऊन राहिले, भाऊ जाया बरं पाय ना. अरे पण हा? त्याच्या करताना तुला सांगतोय, आपण एक विचारानं राह दोघं नवरा बायको. तुम्ही राहा तुम्ही, तो आड बंद करतो आला तुम्ही. तिकडे गेल्यावर. तो आड शिव तुम्ही जरा राहा तुम्ही. तो आड असं चालत राहा. आता काय सांगा, असं कुलूप लावून घ्यावं का काय तो याला? हा? आणि तुमचं हा? मी काय बोलतो? हे वय राहिलं आता, हा? हे वय राहिलं. काय? सारखेच बांबू काढीत आणि सारखेच लाकडं काढीत, हे वय तुला राहिलं. लाज वाटत पाहिजे, लाज. हा? 6 महिन्यापासून येऊ बसली का आपल्या नवऱ्याला काय लागत काय नाही? हा? ए भया, जवानीपासून तर आतापर्यंत मारून मारून पार हाडकडिल्ले करून हा ना? काय बारीक झाली तू? हा? उगच मी बाई बापाच्या नावासाठी राहिले, दुसरी असती तर राहिली नसती. बरं जाऊ दे, आता रडू नको. बाय इडे तवले हाडाचं राहिली. इड तुमच्याच तोंडा पायी झाली. म्हणून मग ते चल आई. आपल्या घरी उघडं राचू मागडं राचू कसं राहिला सोना मुलाच्या खांद्यावर जाऊ आपण. पुढे लोकांना तर साखीरीनं चाल. नाही बाई, मी नाही येत. येडपण नको करू, चाल गजरे. मला यायचं. मी बाय बाजूचा काय करू गेल बरं? मग तुम्ही येता येताच का नाही केलं? नाही म्हणलं पहिलं मला तो तोंड पाहू दे. मा तोंडाजवळ तरी काही नडेल चाल. तुमचं. चाल मी नको येतं येडपण नाही, करू. जातं नाही. मी ना आता या भाऊ भाऊजाईच्या दारात नको, अक्का तुमच्या दारात नको. मी आता जाता जाताच मग काही काळ पांढर करते ग बाई. अक्का चला तुम्ही काय घरी एवढं चला. ती अक्का, काय झालं? काय चाव तसं जावं वेच का? मग आता काही जगून उपयोग नाही. कमी बेलो का काय? ए अक्का, हा? अक्का वा भाऊजी आता होते. जाता जाता एखादी सणासुदीची येरबार बरवीते ना. काय करावं आता? अक्का, ए अक्का, अक्का अक्का, ऐका तर खरी. हे बघ रडू नको आणि काय नको. जाग्याला तुला काय करायचं कुठं नाही जायचं का नाही, कुठं जायचं नाही, इथं घरात राहायचं. कुठे? चला तुम्ही इथं घरात राहायचं चला. तुम्ही अरे मी दोघांनी. द्यायला आलो का क्या? नाही नाही, तुम्ही पण राहायचंच, मी का आलो तुमच्या घरी? राहायचंच. अरे तुझ्या घरी झोपायची जागा नाही आम्हाला. चला नाही माझ्या दादा, आपण दाजी आपण मला पहिले झोपायची सोय लागायची भाऊ. आज दुसरीकडे आपण रूम बांधू. कवा माशी मी उद्या बसत राहू का? आज उद्या बांधतो ना मी. आता उद्या कस काय घर होईल? 4 दिवस दम काढा की तुमच्यासाठी सेपरेट खोली नाही बांधून बाबा देतो. जाऊ दे मा घरी जाऊ दे आपण नाही, जाऊ नाही. दे. हो, अक्काला घरात घ्या. घरात जाऊ काय करता? हा, चल तू अक्का चहा घरात. करते मी त्याला. नाही नाही, चार को कधी नाही हो, आपल्याला चला. जायचं चाल. चला. अगं मला मी नाही येत. मला याच्या घरातलं मला कबर पाणी सुद्धा मला नको. तो घर दाजी, नको. चला घरात चल. तो मला तिड इज्जत नाही ठुली, मला तो घर नको. इड भाऊजाईंनी इज्जत ठुली नाही. ती मी आज तुम्हाला पण- काहीतरी काळ ते पांढरं झालं, मी करते. चुकले, अक्का तुला तुम्ही आता चला. बांबू काढू का? तू बांबू आली का? अक्का, अरे बांबू खायचा तुला एखादा? तुला ऐकायचंय काही तो नाही? हेच केलं जन्मभर. तुला ऐकायचंय काही तो नाही? जन्मभर हेच चाल केलं. पुढं वय. सांगा ना यांना. हो, वय पुढे. दाजी ती ठेवा खाली. नाही तू ये तो बरी समजा. हा, मग सांगतो हा, मी, सांग सांगतो ठेवा पटकन. खाली. तो जन्मभर हेच केलं. अक्का, ती तुला आता इथनं पुढे अजिबात येडवाकडे काय बोलणार नाही, आणि तुला काय काय काम करायची गरज नाही, कळलं? भाऊ लय घालून पाडून बोलती ना. जरा या शिवलं ते पाय.
कसं काय एवढं द्या. कोणी गेला का काहीच दाजे कोण नाही गेलं काय झालं गं आमच्या घरात? हा? काय झालं? काय घरात किरकोळ वाद आहे आता काय सांगायचं. हा पण मी एक म्हणते हे रडायचा आवाज आला योगायचं मला काकू बाई नको असे माझे आई बाप असते तर मला असता का जाऊ दे रड नको जाऊ दे परत घ्या ना. मला ऐकायला आलं म्हणून मी आले वारातून उठून आले बाई. माझे मला लेक झालं होते. सुना जर चांगले असते तर मी काला रोज भावाच्या चिडचिड राहिली भावजाईच्या मी. दारात आले असते. हा ना बरोबर आहे ना ग आहे का माई कोणला तुझा आई बाप तकलीफ? नाही भाऊ आहे ना. जाऊ दे 6 महिने झाले आता तुला बी येऊन तू बी एक कर बरं बाई जा आपला नवरा आला तर जावं त्यांच्या संग आपला शेवट आहे ना अहो, किती शेवट तिकडेच अहो, होतो आई बापाचे ना किती किती दिवस राहायचो माहेर आला हा शेवटी नवरा तो नवराच का येईल ना बरोबर आहे ना तिच्या पाच आईची द्या बहीण नावनी. जवळ तिच्या का नवऱ्याला सोडून 6 महिने राहिली ना दाजी शिव्या नका देऊ. काकू आज ध्यानावने यानंच मला पार हलक्यापणा दिला घरी दारी. याच्या पायीच पार मा नशिबाच वाटोळ झालं. मला तर असं झालं पुढे जाऊन कुठं नाही. तू नको मारून घेऊ स्वतःला. झालं तुझ्या मनासारखं झालं. अहो, मी आता चुकले बोलले मी. भाऊ तिला काय म्हणू मी नको. काय म्हणते शेवट आपला ना नवऱ्याच्याच घरी होत राहतो अक्का, ते तुम्ही काय मला म्हणते माफ ना करा. लाडकी लेक लय दिवस नसावं माहेरी धनीची कोथंबीर वास मळायच्या बाहेर चाल ले कुठे एक हा, चाल लगेच मळायच्या बाहेर वाद जातो निघ कोथिंबीरीचा. लवकर. चाल अहो, ऐका ना अक्काला घरात घ्या ना. लय दिवस काय माहेर करायचं राहून आता? आज मी 6 महिने घरातच होती ती हा बाय ये भाऊ घ्यायला आले ना चाल. तू जाय आता चाल हा जायचं माय जावाय संग जाय बरं चाल. निघून जा जा बाई, चला. काय तिकडे शेवट होणार येईल नाही होणार चाल पाय चप्पल कुठे नसू दे हातात पार त्या चपलांचा जाळ झालाय. चल चला. जा जाता घेतो चाल आता मला तिकडे जायची इच्छा नाही राहिली. जा जाता घेतो तुला चप्पल चाल अरे त्याच्यामुळं घरदार सोडून ये आपलं हा कोणी नाही कोणाचं राहत तुम्हीच केलंय मला खरं हलक्यावानी. तेव्हा परत बनले ना बाय एका बाप होते करी तुला आता हा हा का मारती तुला तिरो हा 6 महिने जिरवली तो मावाली ना तुला आता 2 रात्री दाखवत चाल चल म्हणजे मारणार आहे का तुम्ही मला आता? म्हणजे मग आता तू विचार करायचा ना मग आपण 6 महिने माझ्या केली त्याच्यापेक्षा ना मीच एखादा इयर बरोबर हा तुम्ही कसे म्हणत्या मग काय 2 रात्रीत दाखवतो म्हणून. मग बरोबर आहे ना मग म्हणजे काही 6 महिन्याची कसर आहे का काय मारायची परत? नाही नाही काठी बाजूला ठेवली चल बरं, मग मी काय म्हणते आता हा. जा घरी. जातो मी बी घरी आता काम काय करते मग आता इकडे बसून गेली ती तिच्या घरी जाऊ द्या बरेच दिवस झाले होते येऊन हा 6 महिने झाले होते येऊन बाय शेवट तुम्ही कटकट घातली इतके दिवस जीव लावलं आणि शेवट कटकट घातली अहो, मी काय त्या नव्हतं दिवशी केलं ते पाहून अक्का. आलो ना आजच पाहिलं ना मी ते मी त्याला काय बोलणार नव्हते पण त्यांनी माझा डायरेक्ट मोबाईल घेतला ना हिसकून. मी माझ्या मैत्रिणी संग बोलत होते. तुला काय माहिती आजच ते अहो, पाहून मला नवरा माहिती येणार आहे नव्हतं. हा तेच झालं मग त्यांनी मागून मोबाईल घेतला मला 6 महिन्यापासून तुमच्यातच खाती ती हा. राहती आता तिचा पण अधिकार होता की हा, हा, आत्या. बरोबर मग आहे. का फुकट आली नाही ती पण आता तिला बी काही त्रास झाला असेल म्हणून आली ना. अहो त्या नाही तर किती ते- बोलल्या पण मला तुम्हाला काय माहिती बोलल्या मग बोलत होती ती बी पण मग कसं ननद देते ऐकून घ्यायचं थोडंफार आपलं काम आहे जाऊ दे मी ना अरे रोप चिमटीत होते मळ्यामध्ये तिकडं रडायचा आवाज आला म्हणलं गजराचाच आवाज येऊ राहिला म्हणून मी आले पळत मळ्यापर्यंत आवाज आला होता. हा मग लांबूर आवाज आला तेच ओरडत होते. म्हणलं हा काय का? झालं हा. म्हणून मी आले माय आई बाप असते तर मला असं रडवलं असतं का म्हणे माय आई बाप असते तर चालतंय आई काकू बरं बापाचं झालं. इकडं काहीच नाही का म्हणे एवढी बोलू राहिली मला जाऊ द्या आता किती दिवसापासून आमच्या घरात होते त्या हा ते आता झाले गेल्या त्या म्हणा. बरं झालं गेलंय त्या तिला मी म्हटलं बाई लय दिवस नाही माहेर येवत आपला मग? शेवट येरी तिकडच होता आपला शेवट हा माहेर होतच नाही तू किती दिवस राह मग तरी झालं तरी जावंच लागत असं जा तुम्ही हा जातो आम्ही. जा. या तुम्ही या हा सावकाश जा. हा आता जायचं जाऊ तुम्ही घरात आवरते काम पडलंय. आता घरात जाऊन आवरते का? हा एक काम कर बाकी घरातलं काय आवरू नको. हा मग तुझं सगळं ते साड्या बिड्या काय आहे ना ते एका पिशवीत आवरायची आहे. म्हणजे काय मी घर सोडून जाऊ का? तुला घरी नेऊन सोडतो तुझ्यामुळे माझी बहीण रडत गेली. चल बर पिशवी. चालतंय राहा मग तुम्ही एकटे मी हा, चालले राहतो आता एकटा, एकटे. जा जा. राहा तुम्ही काय गरज नाही मला तुमच्या इथे नाही मला पण नाही तुझी गरज. मला पण गरज नाही मी चालली मी जा ओके